गाडीवरनं जाताना व्हिडिओ करायचा म्हटलं, आधी आपल्याला व्हिडिओ करायला भीती वाटायची, कारण जर मोबाईल वगैरे पडला तर काय होणार, आपलं सगळंच काम थांबणार, आपलं पूर्ण सोशल मीडिया थांबणार. पण जेव्हापासून ॲक्शन कॅमेरा घेतला आणि स्टेक घेतली त्यावेळेपासून मनातली भीती निघून गेली. कारण का सांगतो, ॲक्शन कॅमेरा स्टेबिलिटी खतरनाक आहे, त्यामुळे व्हिडिओ वगैरे हलायचं किंवा स्टेबल करायचं नंतरची काय एडिटिंग करताना गरज नाही. आणि जे आता सेल्फी स्टिक घेतल्या त्यामध्ये जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याला मॅग्नेट चिटकतं, म्हणजे ॲक्शन कॅमेराला एक अँगल आहे, हुक आहे, त्यामध्ये ती सेल्फी स्टिक लावून द्यायची. आणि आता मी एका हातानं गाडी मारायला आणि एका हातानं कॅमेरा धरलेला आहे, तुम्ही बघू शकताय. जरासुद्धा काही काय म्हणतोय, जरासुद्धा हा कॅमेरा तुम्हाला व्हिडिओ हलत्याला दिसणार नाही, कारण ॲक्शन कॅमेऱ्याची स्टेबिलिटीच तशी आहे. त्यासाठीच मी ॲक्शन कॅमेरा घेताना की आपल्याला स्टेबिलिटी पाहिजे. जर क्वालिटीचा विषय वगैरे असता तर आयफोन आपल्याकडे आहेच, म्हणजे आपल्याला कोणताही जर प्रमोशनचा वगैरे व्हिडिओ असेल करायला जायचं झालं तर आपल्याला कोणी पण आयफोन घेऊन देतं. आपल्या मित्रांचा वगैरे सपोर्ट आहे, आपल्याला मित्रांची वगैरे साथ आहे, तिने प्रत्येक वेळी लागेल त्यावेळी आपल्याला आयफोन आणून देतात, आपण व्हिडिओ करतो. पण विषय कसा आहे, जर असं जाताना मोटो लॉगिंग वगैरे, ह्याला आता आपण जे गाडीने व्हिडिओ करतो त्याला मोटो लॉगिंग म्हणतात. बाईक रायडर जी बाहेर फिरायला जाणारे वगैरे पोरं असतात, तिने तुम्ही किंवा मुली वगैरे बघू शकता असा व्हिडिओ करतात. त्यांच्या हेल्मेटला व्हिडिओ लावलेला असतो. आता आपल्याकडे अजून हेल्मेट नाही, हेल्मेट घ्यायचं चालू आहे डोक्यात. त्याला आपण जर हा ॲक्शन कॅमेरा लावला तर अजून खतरनाक तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार. पण आता मी सेल्फी स्टिक हातात धरून व्हिडिओ करायला लागली, आपल्याला काहीच भीती नाही की आपला कॅमेरा पडेल किंवा सेल्फी स्टिक खाली पडली तर काय होणार. जरी कॅमेरा पडला तरी कॅमेराला प्रोटेक्शन आहे, त्यामुळे एवढी काही भ्यायची गरज नाही. आणि हा ॲक्शन कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, 16 मीटरपर्यंत खाली पाण्यात चालतो आहे, त्यामुळं काहीच टेन्शन नाही. जरी पडला तरी पण काय एवढा विषय नाही, चालायचं. पण जर ह्याच ठिकाणी मोबाईल असता तर मनामध्ये भीती असते की जर पडला तर काय करायचं. त्यामुळं आपण ॲक्शन कॅमेरा घेतला. आणि आता हे जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो मी गाडीवरनं ग्राउंडवर जाताना करत आहे. सेल्फी स्टिक जोडल्या, ॲक्शन कॅमेरा जोडलेला आहे मॅग्नेट लावून, आणि व्हॉईस ओव्हर देत आहे. जसा व्हिडिओ चालू आहे त्याचप्रमाणे ऑडिओ देत आहे. पुन्हा एडिटिंग वगैरे काही करणार नाही, फक्त स्टेबिलिटी पण करणार नाही, कारण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला स्टेबलमध्ये बघायला मिळणार, कारण ॲक्शन कॅमेराचा रॉक स्टडी मोड ऑन आहे. हा झाल्यानंतर पुन्हा फक्त थोडा ॲडजस्ट करणार, कलर एडिटिंग थोड्या प्रमाणात दिलं तर देणार, नाहीतर आहे असा एडिट करून पोस्ट करणार. थांबा तुम्हाला दाखवतो कुत्रं केवढा आहे बघा. नाही गेलं ते, आता राहू दे. आता आपण आलेलो आहे ग्राउंडवर जाऊया. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आपलं 1600 मीटरचा आपण एक व्हिडिओ टाकलेला, तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल गेला की आपल्या ग्राउंडवर टायमिंग कमी का येत नाही. तुम्हाला पूर्ण ग्राउंडचा एक व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट करून सांगा, मी पुढल्या ग्राउंडचा पूर्ण एक व्हिडिओ करून टाकतो. हे आपलं ग्राउंड आहे, पूर्ण माळ आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टॉपवर.